बंद कर, दर्शन बंद कर, बसायला पुढची गतीला पाठवा, मला ज्ञान द्या, मला तुमची सेवा करू द्या, असं कोणीही म्हणत नाही. प्रश्न असा पडतो, गुरु करण्यासाठी अनेक माणसं जातात, शिष्य होण्यासाठी अनेक जण येत असतात. भक्त होण्यासाठी कोण गेला? शिष्य होण्यासाठी गेला. शिष्य झाला तो भक्त आहे का? त्याला भक्त म्हणतात का? नाही. आपल्याला आपण काय म्हणू शकतो? मला स्वतःला मी महाराज म्हणेन, संत म्हणेन, नाहीतर देव म्हणेन, नाहीतर सगळ्यात ज्ञानी म्हणेन. तुम्ही मला म्हणसाल महाराज, म्हणसाल संत म्हणसाल, हे तुमच्या माझ्या म्हणण्याला काही एक अर्थ नाही. आम्ही गुरुकडे शिष्य झालो, गुरुकडून ज्ञान घेतलं, काय नामस्मरण घेतलं, सेवा काय घेतली, सांगितली, ऐकली, कीर्तन ऐकली आयुष्यभर. आम्ही भक्त झालो नाही. भक्त झालो नाही, शिष्य झालो, शिष्यच राहिलो, शिष्य झालो, शिष्यच राहिलो, भक्त झालो नाही. असं कसं होते? किती गण लावलं, किती माळा घातल्या, किती लिंग देहावर धारण केली, किती कापड धारण केली, किती पारायण केली, किती मौन धरलं, किती उपास केल्या, आम्ही भक्त नाही झालो, असं कसं होईल? पहावे आपणाशी आपण, या नाव ज्ञान. परमात्मा असा ते मागून घ्यायला लागतात गोष्टी, प्रार्थना करून. देव सुद्धा स्वतःच्या पत्नीला बळ काय देत नाही, नाही देत. तुला गरज आहे का? मग देतो म्हणे. शंकर पार्वती, भगवान शंकर आणि त्यांची पत्नी पार्वती, भगवान शंकर दररोज ध्यान धारणा करत असायचे, अखंड ध्यान धारणा करतात. किंबहुना त्यांच्या एवढे ध्यान धारणा कुणीही करत नाही. कोणताही देव त्यांच्या एवढी ध्यान धारणा करू शकत नाही. क्वचित डोळे उघडतात, क्वचित, नाहीतर अखंड ध्यानात असतात. क्वचित प्रसंगी गरज असेल त्यावेळेला ते डोळे उघडतात. त्यामुळे त्यांना संसार आवडत नाही. कारण संसाराकडे बघितलं का गुरुचं बी ध्यान निघून जात, देवाचं बी ध्यान निघून जात. त्यामुळे ते अखंड ध्यानात असतात. आणि मग ध्यान संपल्यानंतर काही क्षणासाठी शंकर पार्वती एकत्र असतात, विचार विनिमय करण्यासाठी. आणि त्या एकांतात विचार विनिमय करत असताना पार्वतीने भगवान शंकरांना विचारला, अहो म्हणजे तुम्ही डोळे झाकून बसताय, ध्यान धारणा करताय, तुम्ही कशाला ध्यान करताय, मला जरा सांगायचं. म्हणजे तुम्हाला कधी विचारलं, मी बरं तुला कसं सांगेन? परमार्थ असा कधी कोणी सांगून नाही, स्वतःला वाटलं पाहिजे. आणि मग नामस्मरण दिलं पार्वतीला. म्हणजे ही निर्गुण नामस्मरण आहे. मी सुद्धा परमात्मा परमेश्वराचं ध्यान करतो. म्हणजे तुम्ही स्वतः देव आहे, तुम्ही स्वतः देव आहे. इतके सगळे भक्त आहेत तुमचे, आणि तुम्ही कुणाचं ध्यान करता? मी परमात्म्याचं ध्यान करतो. परमात्मा परमेश्वर जे निर्गुण स्वरूपात आहे त्यांचं ध्यान करतो. म्हणजे भगवंताची प्राप्ती प्रार्थना केल्याशिवाय, मनापासून ध्यास घेतल्याशिवाय होणार नाही. आम्ही गुरुकडे कशासाठी गेलो? विहिरीला पाणी नव्हतं म्हणून गेलो ना. दुष्काळ पडला, कशात थांबायचं? जरा गुरुकडे का? नाम घ्या, पाणी घ्या. आम्ही नाम घेतलं, गुरु झालो. आता पाणी द्या ना. नामाच्या बदल्यात पाणी का पाण्याच्या बदल्यात नाम? कोणाला मुलबाळ नाही म्हणून गेले. आणि मग आम्ही तुम्ही सांगितलं तसं करू, नाम घेतो, माळ घालतो. आम्ही तुम्ही सांगितलं तसं करतो. नामाच्या बदल्यात मुलगा, मुलाच्या बदल्यात नाम, प्रपंचाच्या बदल्यात नाम आहे का नामाच्या बदल्यात प्रपंच आहे? कशासाठी गेलो आम्ही? आम्ही भक्त होण्यासाठी जायला पाहिजे. गुरुकडे कशासाठी जायला पाहिजे? भक्त होण्यासाठी जायला पाहिजे. आणि ज्यावेळी जातो का नाही, त्याच्या अगोदर वर्ष 2 वर्ष शरीर मन
शुद्ध करून जायचं असतं. हा अजून हाय खरं कुठे तसंच आहे अंगात अडकलेलं. प्रपंचाचं पाहुण्याचं सावकाराचं पुढाऱ्याचं मित्रांचं खाल्लेलं पेलेलं कोणाला काय बी बोललेलं ते जे घाणात साठले ती बेचका ते कवा काढायचा आणि ते काढून स्वच्छ करून मग जायचं असतं. भांड स्वच्छ केल्याशिवाय पाणी नेता का देवाला तुम्ही? आपण स्वतः स्नान करतो भांड स्वच्छ करतो आणि मग त्या पाणी घेऊन जातो देवाला. तसं हे भांड स्वच्छ करून गुरुकडे जायचं असतं. मला त्या गुरुनं देवानं काय घेणं नाही हो. आम्हाला काय भक्ती करायची होती का? नाही. बर गुरु ओळखणं देव ओळखणं देव बघणं देवाची प्राप्ती करणं त्या गोष्टी लांब आहेत बाळांनो. त्याला किती वेळ लागतो? किती वेळ लागतो? म्हणजे आम्ही 10-15 वर्ष 25-30 वर्ष 40 वर्ष झाली आणि मी महाराज झाल्यावर तर आमच्या अगोदरची जुनी काय काय शिष्यती म्हणजे आम्ही खडक केलं सगळं तुमच्या माझ्या आधीपासून आम्ही सगळं 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 जोडत होतो झाडत होतो करतो. आनंदाची गोष्ट आहे. कुठं काय म्हटलं सेवा भरपूर केली नाहीची गोष्ट नाही. तर स्वतःला ओळखलं का? गुरुला ओळखलं का? देवाला ओळखलं का? ओळख होणं महत्वाची आहे ना. आणि शुद्ध होऊन ज्यावेळी गुरुकडे जातो आपण त्यावेळेला गुरुला काही एक मागायचं नसतं. तुका म्हणे काही न मागो अनिक काय मागायची गरज नाही. पण आम्हाला मागितल्याशिवाय दमच निघत नाही. मागावच वाटतं आणि ते कितीदा त्यानं सांगितले जर गुरु इकडे तिकडे पुन्हा दुसऱ्या वेळा सांगणार म्हणजे ऐकून गेलं नसेल म्हणून दुसऱ्या वेळा सांगणार तिसऱ्या वेळा सांगणार 4 वेळा सांगणार असं नाही गोष्टी. कशाची प्राप्ती करायची? भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं भगवद्गीतेमध्ये उपदेश केला. गीता सांगितली काय सांगितलं? बाळा म्हणजे तू जन्माला आलाय कशासाठी? 2 गोष्टी करायसाठी भक्ती करायसाठी आणि ज्ञान मिळवायसाठी. 2 गोष्टीसाठी तू जन्माला आला. तिसरी गोष्ट नाही. 2 एक गोष्ट आमची थोड्या आम्ही भक्त थोड्या आम्ही भक्त हा का 2 एक तर बोल भक्ती करायला पाहिजे. करतो आम्ही भक्ती. कशी भक्ती करतोय? कामना भक्ती. कसली भक्ती? कामना भक्ती. मग एवढं केलं मी देवासाठी माझं असं व्हावं बा म्हणजे खापार पुन्हा फोडायचं देवावर गुरुवर. अरे आपण काय विधात आहे काय? आपण लिहितो ना आपल्या मुलाबाळांच्या कपाळावरती रेषा. आपण विधात आहे का? ब्रह्मलिखित आपण लिहितोय का? आणि ब्रह्मलिखित कोणी लिहिलं? ब्रह्मदेवाने लिहिलं. कशावर लिहिलं? मागच्या पाप पुण्यावर लिहिलं. प्रारब्ध तयार झालं. प्रारब्ध आणि ते प्रारब्धाचे भोग आपण भोगतो. काही चांगले भोग आहेत आणि काही वाईट भोग आहेत. त्याला वाईट भोग आला का चालत नाही. चांगला भोग आला का पेढे घ्या पेढे घ्या पेढे घ्या. काय झालं पेढे? मुलगा नोकरी झाला. मुलाला मुलगा झाला. पेढे घ्या पेढे घ्या पेढे घ्या. आनंदाची गोष्ट आहे. लग्न जमीना दुःख झालं. अजून कवा लग्न जमायचे हे 30-35 घरात गेला. पोरीचं लग्न होईना चिंता झाली. 4-5 वळीनं पोरी झाल्या. आता मुलगा कमी व्हायचा आमच्या डोळ्यात एकत होईल का? चिंता वाढली. कर्जाचा डोंगर लय मोठा झालाय. कवा कर्ज फिटायचं? देवा आमच्याकडे कवा डोळ उघडायचा? आता हाय काही भक्त म्हणून हिचं काय तरी एक तर गोष्ट आहे का? हे प्रपंच नाशिवंत आहे. नाशिवंत आहे. हे संपणार आहे गोष्टी. आपण संपणार आहे पण प्रपंच शिल्लक राहणार आहे. आजोबा पंचवा गेली ना त्याचा पूर्ण झाला प्रपंच. आपला सुद्धा होणार नाही का? ते डोळं झाकायला कोणतरी इष्टीच्या स्टँड पर्यंत आलेले असते तवर डोकं डोळं झाकले माणसं म्हणजे काय इष्टीच्या पत्र दिलं तेवढं बघायला पाहिजे तवर डोळं झाक दाट पडायला पाहिजे. आयुष्यभर गाठ पडली होती तो काय बोलला? काय हितगुज केलं का? काय बैठक घेतली का? बैठक शब्द लय प्रचलित झाला. लय प्रचलित झाला बैठक.
कशाची असते बैठक? कुठं असते बैठक? असते गुरु शिष्यांची. कोणाची असते बैठक? गुरु आणि शिष्यांची बैठक असते. तिसरीच नसते. दोघं बोलतात एकमेकाला, गुरु आणि शिष्य. शिष्य बोलतो, गुरु ज्ञान सांगतो, ह्याला बैठक म्हणते. ह्याला नाव बैठक आहे. अजून कोणाची बैठक असते? बाप लेकांची बैठक असते. दोघं एकांतात बसतात, बाप लेक. हाय का कधी एकांतात बैठक तुमची? का 5 मिनिटं बाप लेकाची एकांतात बैठक घडली? त्याला बैठक म्हणते. पती पत्नींची विचार करायचा असतो. भावाभावांची बैठक असते. 2 भाऊ बसलेले, थोरला भाऊ बसलेला आहे, धाकटा भाऊ बसलेला आहे, दोघांची बैठक असते. 2 मित्रांची बैठक असते. नवे नवे देव आणि भक्तांची बैठक असते. अलौकिक बैठक असते देव आणि भक्तांची. त्याला संवाद म्हणते. दासबोध ग्रंथ आपण वाचला ना, आपल्या संप्रदायात महत्व आहे दासबोध ग्रंथाला. रामदास स्वामींनी लिहिला. काय वाक्य शेवटी? इथे श्री गुरु शिष्य संवाद. कशाचा संवाद आहे? गुरु आणि शिष्यांचा. बैठकीत गुरु असतो का? गुरु कोणाला म्हणायचं असतं? ज्ञान कोणाजवळ असतं? ज्ञान सद्गुरूजवळ असतं. कोणी एखाद्या समासाचं विवरण केलं म्हणून त्याला ज्ञान म्हणतात का? हे ज्ञान असतं का? गुरु मुखातला बोध वेगळा असतो. तो गुरु दुर्मिळ आहे, सद्गुरू दुर्मिळ आहे. देव देव अलौकिक गोष्ट आहे, अलौकिक गोष्ट आहे. स्पर्श, नुसता स्पर्श, ह्याला कितीतरी जन्म घ्यायला. नुसता स्पर्श, भगवंताचा स्पर्श किती अलौकिक गोष्ट आहे. आपल्याला माहिती आहे अहिल्या किती दिवस, 1000 वर्ष शिळाहून पडली होती. दिव्य स्पर्श प्रभू रामचंद्राच्या नुसत्या पायाच्या अंगठ्याचा स्पर्श झाला, उद्धार झाला. ऋषींची पत्नी अहिल्या ऋषींची पत्नी आहे, गौतम ऋषींची पत्नी आहे. कितीतरी सेवा केलेली आहे, तरी ती शिळून पडली. तिला सुद्धा वाट बघत बसावं लागलं. माझा उद्धार कधी होईल, कधी प्रभू रामचंद्र ह्या रस्त्याने जातील आणि मला स्पर्श होईल आणि माझा उद्धार होईल. एवढी सेवा केलेल्या अहिल्याला सुद्धा वाटलं स्वतःचा उद्धार व्हावा. आम्हाला, तुम्हाला, मला वाटतंय ना आपला शेवट गोड व्हावा, शेवटचा दिस गोड याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हायसाठी भगवंताने आमचा उद्धार करावा, गुरुने आमचा उद्धार करावा असं वाटतं का? वाटलं तर पुष्कळ झाले की पूजे, नाही तर नाव आली. वाटलं सुद्धा नाही हो, वाटलं सुद्धा नाही. गावाला तर ज्या गावाला जायचं पण पोचेल ना पोचेल बोट, पण चालाय तर लागलं पाहिजे. बाहेर तर निघाला पाहिजे पिशवी घेऊन. अजून खरंच आहे, मला जायचंय, मला जायचंय. घरात बाहेर निघ, स्टँड पत्र जा, इस्टेट बस, हळूहळू जाईल गाडी, पोचेल, जरा वेळ लागेल. घरात बाहेर निघायला तयार नाही. किती सांगायचं ना तू संतारी, किती उपदेश करायचा, किती उपदेश करायचा. नको नको मना गुंतो माया जाळी, काला आला जवळी रसावया. किती उपदेश केला. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू रास आयुष्याचा. किती उपदेश केला. आम्ही काय घराच्या बाहेर निघालो नाही म्हणजे प्रपंचाच्या बाहेर निघालो नाही. आमचं काय प्रपंच साबूत ठेवून काय होईल ते होईल. भेटली तर फळाला जाणून जाऊन, नाही तर नाही कशी तर फळं टाकले तर चला. पण त्याला कुठं घर गाठलं पाहिजे. घरात गेल्यावर काय करणार आहे, काय करणार आहे घरात गेल्यावर? कर प्रपंच कर बाळा. एखादा दिवस तरी, एखादा तास आपण काढायला तयार नाही. दिवस कुठला? हे दुर्मिळ गोष्टी आहे. देवाची द्वारी उभा क्षण भरी, ते नाही मुक्तीच्या आधी सांगितले. एक क्षणभर तरी तुम्ही देवाच्या दारात जावा म्हणले. पण कसं जावा? सगळं सोडून जावा. काय सगळं सोडून? मायाजाळ सोडून, डोक्यातल्या सगळ्या गोष्टी सोडून, सर्व विचार बाजूला सारून देवाच्या दारात एक क्षणभर बसा. आम्ही देवाच्या दारात आलो, पण पप्पूच्या टकोऱ्यावर घेऊनच आलो. आमच्या डोळ्या पूर्ण पट्टी सारखी फिरायला लागली. जनावराला कोण वैरण टाकेल का नाही, पाणी पाचतेल का नाही, गावा फुलं पडते ती. हे बुवा काय थांबायची दिसत नाही, गावा संपतोय कोणाला ठावा. म्हणजे काय, मला लवकर जायचंय. कुठं जायचंय? प्रपंचाच्या घाणीत जाऊन पडायचंय. दुसरं काय करायचं? किती सांगितलं, करू नका काही, संत संक धरा. काय म्हणजे?
करायची गरज नाही काय नुसत्या संत संत आम्हाला संतही सांगतो बाबा आमचं काम धंदा होणार पण आमचं काम आमचं सगळं काय काम केलं किती मिळवला प्रपंच किती माणसं घरातली सुखी येते काय सुख मिळालं जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मनात तुमची शोधून पाहे कोट्यवधी रुपये असलेल्या माणसाला अब्जावधी रुपये असलेल्या माणसाला सुद्धा बँकेच्या नोटिसा नुसत्या नोटिसा नव झेलमध्ये नुसत्या नोटिसा नव झेलमध्ये तंबाखू खात असला तर तंबाखू फक्त असतं आपल्याकडे चुन्यासाठी रस्त्याला जावं लागतं कोणतं चुनावायला येईल म्हणून आणि त्यानं चुना घेऊन तंबाखू खायची ही एवढी परिस्थिती आपली आणि प्रपंच एवढा केला म्हणजे परमार्थ काही एवढं पुढीत बांधून साखर घेतली का दोन दाणं टाकला देव झाला एकादशी झाले चला काय करतो आम्ही भक्त आहे का काय लागत नाही देवाला साखरणं तुझं एक थेंब पाणी सुद्धा लागणार नाही फक्त मनाची आवश्यकता आहे मन करावे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मनाची प्रसन्नता प्रसन्न मन करून भगवंताची आराधना करा ना आमचं काय सारखं रडतोय का माझं कसं होईल माझ्या प्रपंचाचं कसं होईल माझा जावाय लय वाईट आहे ओ पोरेला लय त्रास करतो काय करा काय नाही मला लागली एक जावायची पुरी चिंता करून करू पण जावाय बी फरक पडला नाही कोणाचाच काय फरक पडला आणि दुसऱ्यात फरक पडत असतो ना आपल्यात फरक पाडून घ्या आपली लागण चालली मशान वाट्यात कोणाही चिंता करता नको खेद करू कोण त्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत आहे जे आहे ते आहे जे पाहिलं तर काय भोगायची बाबा बाबा आम्हाला जेवढं करायचं होतं तेवढं आम्ही केलं आम्ही आता भगवंताचं नामस्मरण करत बसणार बालपणी गेलं तरुणपणी गेलं वृद्धापकाळ शेवटच्या टप्प्यात सुद्धा तो करायला तयार होत नाही कारण बालपण पळून जमतंय पळून जमते का खेळ खेळते ना पळून जमते बालपणात तरुणपणात बी प्रपोज करून जमते ह्याचं 500 घे त्याचा 1000 घे ह्या बँकेच घे त्या बँकेच घे ह्या सावकाराच घे त्या सारखं काढायचं भरायचं हिथलं पैसे संपलं का बाहेरल्या देशात गेले ते आता काय करायचं बाहेरल्या देशात तकडली कर्ज काढणार बँकेची उतार्यावर जागा नाही डोक्यात बसायला आकडं लक्षात नाही लिहिलेलं लक्षात नाही कोणाचं किती दिलं लक्षात नाही काय नाही बेमाप बेसुमाप बेहिशोबी कामकाज चाललं बेहिशोबी असं नाही बाळांनो काटकसरीने करा लय पाय पसरायला प्रयत्न करू नका खूप वाईट काळ आहे खूप वाईट काळ नरड्याला आलंय सगळ्यांच्या नरड्याला आलंय तुमच्या माझ्या पण वाचणार आहे फक्त शेवेनं पहिल्या काळात बाळमामांची वचनं ऐकले ना तशी वचनं आम्ही सोडतोय लोकांसाठी खूप वाईट काळ आहे खूप वाईट काळ तुमच्या ताटात तुम्हाला खाऊ देणार नाही तुमच्या ताटात नाही तुमच्या कष्टात आहे पण खाऊ देणार का आम्ही पाशी हे कडती स्त्री कापड घालून तुला कष्ट करायला नको म्हणलं का तुला प्रपंच मिळवायला नको म्हणलं का तुला पुढं जायला नको म्हणलं का पण नाही खूप मोठा द्वेष खूप मोठा तिरस्कार खूप मोठं वाईट सगळ्यांच्या डोक्यामध्ये चित्र आहेत आणि सगळं वाईट घडायला लागलेलं आहे आता वाईटांना चांगलं आपल्याला निर्माण करायचं आहे चांगलं शोधायचं आहे दुःखातून सुख शोधायचं आहे डोंगर भरलाय दुःखांचा सुख कुठं जवसा एवढं सुख आपल्याला शोधायचं आहे इतकं दुःख आहे डोंगरा एवढं बाजूला सारायचं पण क्षणभर सुख घे आणि ते सुख कुठे मिळणार दुसऱ्या तिसऱ्या ठिकाणी कुठे मिळणार नाही सुखा लागे करीशी तळमळ तरी तू जाई एकमेव पंढरीशी हे पंढरीचं सुख हे सुख मिळवून देणार आहे परमात्म्याचं जे सुख आहे भगवंताचं जे सुख आहे भगवंताची जी सेवा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सुख मिळणार आहे हे सगळ्या गोष्टी कुठं येतील 5 मिनिटं राहिली माझी वेळ आता 12:15 आपल्याला बरोबर फोटो टाकायचे 5 मिनिटाची वेळ राहिलेली 12:15 मला सगळे आता 8 तास घ्यायला पाहिजे ते सगळं आता सांगून संपले पण 8 तासात 5 मिनिटाच्या सगळ्या की ह्या ओवीचं जे एक शब्द जो महत्वाचा होता अवधान हे सगळं आपल्याला घडत नाही इस्कळ झाली सगळ्या गोष्टीची इस्कळ झाली ही इस्कळ कशामुळे झाली ह्या ओवीतला ज्ञानेश्वरीतला एक शब्द तो म्हणजे अवधान ना बालपणात आम्ही अवधान दिलं ना तरुणपणात आम्ही अवधान दिलं ना म्हातारपणात आम्ही अवधान दिलं कुठल्याही वेळी आम्ही अवधान म्हणजे लक्ष दिलं नाही
आणि लक्ष दिलं नाही म्हणजे आम्ही काय झालो, बेसावध राहिलो, बेसावध. आणि आम्ही बेसावध राहिल्यामुळं काळाचा घाला कोणत्याही क्षणी आमच्यावर येऊ शकतो, तो आम्हाला नेऊ शकतो. त्याला काय बंधन नाही. जपे मरे तपे मरे सगळे मरे. का आपण राहताना मृत्यू लोकात राहतोय. ते आपण जे राहतोय ना त्याला मृत्यू लोक म्हणतात. मृत्यू लोक म्हणजे मरणारे लोक, मरके लोक, मरके. हा, हे मरणारे लोक. त्या ते चेहरा आहे. आपलं ते क्लिअरेशन आधी सगळं झालेलं आहे. फक्त त्या क्षणाची वाट बघतोय आपण की कोणत्या वेळी ते समारोप होणार. आणि म्हणून एक दिवशी आपण जाणार आहे. जाताना शिदोरीत काय घेऊन जाणार? शिदोरीवर सोडायची हो, हिथं नाही. हिथं जी गोळा केलेली शिदोरी आहे ना ती वर गेली का देव लोकांच्या बायका अशी पंचारती घेऊन वळायला येतात. आणि ती शिदोरी सोडा, मग काय काय आणलं शिदोरीत, काय काय शिदोरी सोडलं तर ते बघतील काय कोणी प्रपंचच भरलाय, कोणी काय इतरच उद्योग केलाय. असली तर घेऊन येते का? ह्याच्यासाठी पाठवलं होतं का खाली तुला? काय करायला पाठवलं होतं? काय करून आला असतो? पुण्य काय आहे का तुझ्या शिदोरीत? काय घेऊन आपण कसं गोड धोड. शिदोरी कशी असते? लाडूची शिदोरी असते, पोळ्यांची असते, चांगल्या गोड पदार्थांची असते. गोड असतं ना सगळं, शिदोरी ही गोड असते. आणि तो सगळं घाण सगळे तू ह्या असली शिदोरी कुठं काय सोडू सुद्धा नका, जाऊ दे तिकडे पाहतो. आणि वाटायची गोष्ट आपलं आहे. म्हणून शेवटचा दिवस गोड करण्यासाठी साधू संतांच्या सहवासात राहावा. पण साधू कुठं भेटायला, संत कुठं भेटायला, जे भेटते ते सगळं खिसं कापूस भेटते. आता त्याची भेट व्हायची कवा? त्याचं ज्ञान मिळायचं कधी? आणि मिळालेलं ज्ञान पेलवायचं कधी? आम्हाला सगळं कळलं पण वळलं नाही. जोपर्यंत वळत नाही ना तो कळणार नाही. वळलं कळलं पाहिजे, तसं वळलं पाहिजे. म्हणून परमार्थामध्ये अनुभवाला महत्व आहे. अनुभवाला. अनुभव पहा पदोपदी, पदोपदी पहा श्रीमुख चांगले, प्रत्यक्ष पावले विठोबाची. गुरु असताना मी काय असं टम फुगून फिरते, गुरु गेल्यावर मी फुगून फिरते. कसं काय? गुरुचं महात्म्य काय? गुरुंचं अधिष्ठान काय? श्रद्धा काय? विश्वास काय? हे काय? मान काय गुरूंचा? ज्याची त्याची पायरी जी आहे ना तिथंच आहे. ज्याची त्याची पदवी इतराला न साधे संताला म्हणजे आत्मोक सुख. ज्याची त्याची पदवी ज्या त्या ठिकाणी असते. आपण काय? आपण शरण होऊन जायचं असते. शरण गेले काय होते फळ? तुका म्हणे कुळ उतरले. तर दिवस थोडे राहिले बाळांना आपल्या आयुष्यातले. माझ्या आयुष्याचा शेवटचा टप्पा चालू आहे पण मी जरा टप्पा वाढवलाय. 70, 75, 80 जायचं. मी म्हणजे मी 100 पूर्ण असतो का गाडी मी येणार नाही. माहिती माझी साधं भरपूर आहे. ते मग काय कधी असतील त्याला अजून काय तरी नसतील ते प्रवचन ऐकायला 100च्या नंतरचे हे प्रवचन काय ऐकायला असतील काय नसतील. मी 100 पूर्ण केल्याशिवाय जाणार नाही. आणि ते फिक्स करून अमक्या दिवशी अमक्या वाजता. हो, माझ्या मातोश्रीचं जाणं मी फिक्स करून पाठवतो. फिक्स करून दिवस नव्हे, वेळ नव्हे, फिक्स वेळ. किती वाजून किती मिनिटांनी, दिवसाला रात्री, आणि किती मिनिटांनी आणि किती सेकंद. पाडव्या दिवशी 2006 गुढी पाडव्या दिवशी रात्री 12:25 वेळ फिक्स झाली आमच्या बैठकीत. मला तुम्हाला वाटलं ना बैठक, भक्त आणि देवांची बैठक. मला म्हणलं ना देव आणि भक्तांची बैठक. माझी मातोश्री अशी आजारी होती. आता ते जाण्याच्या मार्गावर होती. पण म्हणजे महाराष्ट्रीच्या नादात आईला बोललेलं नव्हतं, केलेलं नव्हतं. 2 गोष्टी बोलायच्या. नवीन महाराज झाले तर 2-3 वर्षातच घ्यायला आली तब्येत. महाराज गेले 1-2 वर्षातच ते घ्यायला आली तब्येत. आणि नवीन मठाची स्थापना सगळ्या त्या गोष्टीत मला वेळ मिळाला नाही. मग आईला 2 गोष्टी बोलायला सुद्धा वेळ मिळाला नाही. आणि तिचा तर मृत्यू जवळ आला. आणि उद्या परवा आता ती जाणार. की जेव्हा आम्हाला थोडं आत्मचिंतनानं गोष्ट कळली ते म्हणजे आता गोष्ट पुढे गेली. आणि आई गेल्यानंतर आपण कोणाला बोलायचं? आणि बाकीच्याचा काय उपयोग आहे? ज्याला आई नाही त्याला काय नाही बाळांनो. 10 बंगला असू दे, 10 गाड्या असू दे, काय नाही.
आई वडील हे अत्यंत महत्वाचं दैवत आहे. ते जोपर्यंत आहेत ना, एक क्षण वाया घालू नका. एक क्षण, दिवस नव्हे, तास नव्हे, मिनिट नव्हे, एक क्षण वाया घालवू नका. त्यांचं मुख पाहणं हेच भगवंताचं मुख पाहिल्यासारखं आहे. आणि म्हणून सेवा एक क्षणभर सोडू नका. आणि महाराजकीच्या काळात मला वेळच मिळाला नाही हो. लोक सुखी करायचे, बांधगडी करायच्या, शिष्य वाढवायचे, मोठ्या बांधगडी झालं. मृत्यू जवळ आला आणि भगवंताला सांगितलं काय ते म्हणजे परवा दिवशी जाणार आहे म्हातारी, बाबा तुला काय बोलून घ्यायची की म्हणलं असं असतं का म्हणलं. 1-2 दिवसात मी काय बोलणार म्हणलं. काही खाऊ बी घातलेलं नाही. एवढ्या कुडतावर गोळ्या खायची म्हातारी, 8-10 गोळ्या. म्हातारी का बोलायचं, काय खाऊ घालायचं. खाऊ घालायचं म्हणजे गोड खात नाही, साखर आहे, दमा आहे, बीपी आहे. आणि काय खाऊ घालायचं, काय करायचं. आणि तुम्हाला संकटात टाकलं उद्या परवा म्हातारी जायचं म्हणलं. मग काय केलं, एक वर्षभर तर घेऊ नका म्हणलं. माझी विनंती आहे मला. मग ह्याच्या बदल्यात माझी जी काही अनुष्ठानं घडलीत ना, माझं जेवढं पुण्य सगळं म्हातारीला देऊन टाका मग अजून मिळवेन मी. काय त्याला विचार करायला गोष्ट मला काय करायचं ते पुण्य घेतलं. माझं सगळं पुण्य घ्या तर म्हातारीला एक वर्षभर ठेवा. तेव्हा म्हणजे असं कसं असतं करायला लागते मला थांबवून. आणि पुन्हा आडवं टाकल्यावर तू पुढच्या सालाला अजून एक वर्ष मध्ये आम्ही काय करत नाही सारखं आडवत बसलं नाही. वचन वचन घेतलं. वचन म्हणजे वचन असतं. दिवस ठरला, दिवस फिक्स करू म्हणजे दिवस फिक्स झाला. 31/3/2006 गुरुवार होता, गुढीपाडवा होता. आणि संध्याकाळची वेळ थोडी दिवसात जमत नाही म्हणले. गुढीपाडवा 3:30 मुहूर्तातला एक मुहूर्त आहे. आणि तुझ्या म्हातारीची एवढी पुण्य नाही म्हणजे असल्या दिवसात नेता येत नसते म्हणजे. इतका पुण्यवान दिवस आहे, असल्या दिवसात नेता येत नसते. मी म्हटलं नेता येत नसते पण नाही लागेल कमी पडली तर पुण्य माझे घ्या. आम्ही दिवस जमत नाही. गुढी असते सगळ्यांना त्रास नको. संध्याकाळची वेळ 12ची वेळ बरोबर नसते, 12:30ची वेळ बरोबर नसते. 12:25 टायमिंग फिक्स केलं. तरी पण त्यांनी सांगितलं तू भस्म लावला 12:25 तर आम्ही नेणार नाही तर नेणार नाही. ठरले सगळ्या गोष्टी झालं. गुरुवार आला, 31 मार्च आला, जाण्याची वेळ आली. संध्याकाळी भजन चालू केलं 8 वाजता. मातोश्री जाणार आहेत म्हणून बाहेर भजन चालू केलं. आत खोलीमध्ये एकांतात माझी बहीण, पत्नी आणि मी तिघच फक्त म्हातारी जवळ. खोली बंद. आता कोणाशी प्रवेश द्यायचा नाही. का अंतिम 4 तासाची वेळ ठरली. पुढच्या 4 तासात म्हातारी जाणार. आणि सगळं बंदोबस्त, लाईट गेलेली असणार, 12ला लोड शेडिंग, सगळे जनरेटर वगैरे तयारी, तेल आणून ठेवलेलं सगळं, डिझेल सगळं ओके. जिथल्या तिथं माणसं नेमलेली. आणि 4 तासात आत काय सोडायचं नाही. वर्षभर म्हाताऱ्याला भरपूर खाऊ पिऊ गाठलं. साखर होते खाऊन तुला काय का आता काय होऊ देत ना का. वर्षभर आता काय तुला होऊ देत नाही ना. चांगली तृप्ती केली, खाऊन पिऊन सेवा भरपूर केली. आणि शेवटच्या दिवशी 4 तास एकांतात बोलत बसलो आणि तिला सगळ्या गोष्टी सांगितल्या. तो चिंता करून वरची सगळी सुई केली. वरची घेतली नाही. घेतं काय तर झालं संपलं. ह्या लोकीचा दरबार संपला. वर गेल्यानंतर वर व्यवस्था केली, तुझी सर्व व्यवस्था केली. आणि भगवंताला सांगितलं माझी मातोश्री अडाणी आहे, तिला काही लिहिलं वाचायला आलेलं नाही, तिला काही ग्रंथाचं पारायण केलेलं नाही, काही ज्या सेवा नाम जप केले झालेलं नाही, फार सेवा घडलेली नाही. महाराज आमचे सगळीकडे फिरायचे आणि आई सगळं घरचं बघायची, त्यामुळे तिला सेवा घडलेली नाही. तरी पण माझ्या इच्छे खातर तुमच्या दरबारात तिला सेवेला ठेवा आणि तिला सेवा घडू दे तुमची, असं त्याला सांगेल. म्हणजे कसं करणार म्हणजे हे काय सेवा केली नाही बा. आता तिथं वर्षावर कशी सेवा करणार. थोडे दिवस करणार तिला तिथे सेवा करू द्या म्हणजे काम काय काय लावायचं म्हणजे काय इथं पूजा करत होती काय. आमची म्हातारी गावात जास्त पूजा करत नव्हती. मेरताईनं माहित आहे नुसतं भाकरी करून काढण्यामध्ये इकडं म्हातारीने काय केलं नाही यांना माहित आहे सगळ्यांना. फक्त भाकरी करून घालायचं. इतक्या लोकांना भाकरी घातली तिथं मोजमाप नाही. आणि तीच पुण्य तिला लाभली. आणि मग काम काय द्यायचं तिला दुसरं काय येत नाही. नुसती फुलं तोडायची बागेतली, त्यांच्या देवांच्या बागेतली फुलं तोडायची आणि तेवढं पूजेला आणून द्यायचं. एवढं काम म्हणजे तिला जमते तेवढं द्या. दिलं त्यांनी. माझ्या पुण्यावर तिला ते काम दिलं. आणि वर तुमच्या सेवेत राहू द्या, तिचा उद्धार करा. नाही वगैरे गोष्टी नाही. वर ठेवलं सगळं. आता हे खरं का खोटं तो म्हणून असलं तो काय काय सांगते काय कसं काय खरं काय. सर्व शिष्याला मी ही गोष्टीची माहिती दिली. अगोदर गुढीपाडव्या दिवशी संध्याकाळी 12:25 मातोश्री जाणार आहे. तुम्ही घरी जाऊ नका. घरी गेल तर रात्री यायला उशीर लागेल. फोन चालू ठेवा. काय महाराज सांगतात म्हणजे म्हातारी बोलते
पोळी खाल्ली, आता आमच्या लेकरी एक पोळी खाल्ली म्हणजे म्हातारला पाहिजे सगळ्यांना बोलत होती. गेली बरोबर 12:25चं टायमिंग झालं. 12:25ला आम्हाला त्याने संदेश दिला, आता वेळ संपलेली आहे, मग आता भस्म लाव, नाहीतर तुझं वचन मोडेल. वचन मोडलं का, तुझं वचन एकदा मोडलं का तुझ्यावरचा विश्वास आहे. 12:25ला मी बरोबर भस्म लावला, असा बोटाने तीन भस्म लावलेला हात खाली यायच्या आधी मातोश्री केली. असा फुलातला कसा सुगंध काढते तसा असा फुलातला सुगंध काढलेली केली. सांगायच्या गोष्टी एक आहे, काय करणार नाहीत अशी गोष्ट नाही, करणार नाही. मी सांगितलं ना, मी 100 पूर्ण करून जाणार आहे, काय काय विषय नाही, सगळं होणार. तुम्ही म्हणेल ते, अवघी चिंता वाढली, होणार नाही अशी गोष्ट देवाला काय अवघड आहे, काय होणार नाही. अहो देवांची भक्त हनुमंतराय हातावर द्रोणगिरी उचलून तिथे भक्ताने एवढी गोष्टी काय करते ते तर देवाला काय करता येणार नाही का, नाही आम्ही काय करत नाही, पण मागतो सगळं असं करू नका. भरपूर काय साधना करा, भरपूर भगवंतासाठी सेवा करा, मन अर्पण करा, सर्वस्व अर्पण करा, आणि मग मागायची गरज नाही. भगवंत तुमच्या पाठीशी उभा राहील. प्रपंच चांगला करा, परमार्थ चांगला करा. वेळ झालेली आता आपण पुष्पवृष्टी घेऊया. सांगायचं तात्पर्य काय, एकच आता संदेश लक्षात घ्या. तुकाराम महाराजांच्या, कवली महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवसाच्या निमित्तानं ज्यांनी पुण्य केलं त्यांची पुण्यतिथी होते. आपण असं पुण्य करा की महाराज परिकीर्ती रूपी होरावी. आपल्या माघारी आपल्या पुण्याच्या जोरावर आपली निश्चितपणे अशी पुण्यतिथी घडावी, साधू संतांचा सहवास घडावा. आणि म्हणून सगळ्यांच्या पाठीशी आशीर्वाद आहेत. फक्त एक काम करा भविष्यात आता की बोध घ्या, साधू संतांच्या संगतीत राहून गुह्य गोष्टीचं ज्ञान घ्या. गुह्य गोष्टीचं, बाकी ते गोष्टीचं काय म्हणतो नाही. गुह्य काय असतं, परमार्थ काय असतो, देव काय असतो, सगळ्या गोष्टीचे अनुभव घ्या. आणि नित्य नेम करा, नेम सोडू नका. नित्य नेम नामी जे प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जोडे. नित्य नेमानं सेवा करा. सर्वांच्या पाठीशी आशीर्वाद आहेत. इथेही चांगल्या पद्धतीनं सेवा घडते. पुन्हा एकदा सगळ्यांच्या पाठीशी आशीर्वाद देऊन या ठिकाणी थांब. कुंडलिका श्री